म्हणजे विधानसभेत कितीचा सौदा झाला होता आणि लोकसभेत किती सौदा झाला? शिंदेच आहे मंडळी. विधानसभेच्या वेळी 1 करोड रुपयाचा आमची डील झाली होती. 1 करोड रुपये आम्ही कॅश घेतले. 1 करोड रुपयातून आम्ही ते पैसे साहेबांच्या घरी पोहोचवले. विजयराज शिंदे साहेबांच्या घरी. आता माझे साहेब तेच होते ना. विजयराज शिंदे साहेबांच्या घरी 1 करोड रुपये पोहोचवले. त्यातली 10 ते 12% 15% रक्कम आम्ही वाटली पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी. आणि बाकीचे पैसे ते त्यांनी काय केले त्यांना त्यांचं माहिती. आता त्यांनी सांगताना त्यांना लोकसभेच्या वेळी काय डील झाली होती? लोकसभेच्या वेळी सुद्धा चंदू बर्दे होते का सोबत तुमच्या? लोकसभेच्या वेळी सुद्धा प्रतापराव जाधव यांच्यासोबत बैठकी झाल्या. त्यानंतर मेहकरची हॉटेल परिवार या ठिकाणी बैठक झाली. त्या ठिकाणी सुद्धा मी हजर होतो. आणि त्या ठिकाणी आता त्यांची गोपनीय बोलणं झालं. परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहार झाला होता आणि त्याच्या बादच तिकीट वापस घेतलं. तुमच्या वाट्यावर काही आला नाहीत का? नाही, त्यातले काही वापस नव्हते आले. 1 लाख रुपये मिळाले म्हणून सांगितलं. ते पहिले मिळाले. विधानसभेमध्ये पैसे घेताना लोक किती सोबत होते? मंडळी, हे जे काही तुमच्या समोर बोललो, लक्षात घ्या, या प्रकरणामध्ये आता हे जे काही व्यवहार झाले असे याच्या कुठल्याही काही पावत्या बनत नसतात. नाही, ते बरोबर. मी माझ्या हे प्रामाणिक इमानदारीनं सांगून राहिलो. आणि त्या ठिकाणी मी सांगून याच्याकरता राहिलो की मी स्वतः त्या ठिकाणी पुरावा होतो. तुमच्यासोबत मला हे कुठेतरी गैर वाटलं. पैसा हा दुय्यम आहे. पैसा हा आमच्यासाठी निवडणुकीच्या वेळीच गैर वाटलं का तुम्हाला? नाही, मला पहिल्याच गैर वाटलेलं. ते समोर आले नाही तुम्ही? मी वाट पाहत होतो. ठरवताना आणि पैसे घेताना कोण कोण सोबत होत तुमच्या? आता साहेब, ठरवताना आता ही बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी हे साहेबांसोबत, विजयराज शिंदे साहेबांसोबत अंदर बसलेले होते. कोण कोण? बाहेरच होतो. आणि त्या ठिकाणी विजयराज शिंदे साहेब ते दोघंच होते ना अंदर. कायद्याचा धाक नाही का तुम्हाला? जर तुम्ही असा स्पष्ट आरोप करताय, तुमच्यावर मानहानीचा दावा ठोकला तर मग टाकू शकता. नाही, कोण होतं? बरं, आता तुम्ही शिवसेनेत आले, तुम्हाला आमदार संजय गायकवाड यांनी काही प्रलोभन दिले? नाही, असं कसल्याही प्रकारचं प्रलोभन मला मिळालेलं नाहीये संजूभाऊकडून. आणि मी स्वतः संजूभाऊंना भेटून मी त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली की भाऊ, मला हे कुठेतरी गैर वाटतंय. हा जो आपल्या विधानसभेवर, आपल्या जनतेवर हा अन्यायच एक प्रकारचा. कारण की भारतीय जनता पार्टीमध्ये हे लोक हे स्वतःचं पोट भरण्यासाठी काम करून राहिले. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता मला दिसत नाहीये. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्यासोबत कोण कोण येणार आहे? हा विषय एकटा करू शकले असते ना. संजू भाऊच्याच भरोश्यावर हा विषय तुम्ही का करता? तुम्ही एकटा करू शकत होते हा विषय. भाऊने तुमच्यावर दबाव आणला का की बोलासाठी? तुमच्यासोबत कोण कोण येणार आहे आता इकडे? तुमच्यासोबत आता कोण येणार आहे आणखी इकडे? शिंदे सेना. माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीची निष्ठावंतची जी टीम आहे. आणि आजही संघ